मित्रांनो नमस्कार. हा जो भाग आहे जुना मोंढ्याचा भाग. इथेच काल रात्री शुक्रवारी रात्री 9:30च्या दरम्यान एका व्यापाऱ्याला लुटण्यात आलं. 5 जण मोटरसायकलवरून आलते आणि त्यांच्या जवळची 12.5 लाख रुपयाची रक्कम एका बॅगमध्ये होती. ती बॅग हिसकावण्याचा घटना काल रात्री जुन्या मोंढ्यात याच ठिकाणी घडलेलं आहे. घनश्यामदास अग्रवाल असं या व्यापाऱ्याचं नाव असून अग्रवाल मेडिकलचे हे संचालक आहेत. रात्री 9:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. जो CCTV फुटेज आपण व्हिडिओ बघत आहात तो याच घटनेचा आहे. घनश्यामदास अग्रवाल यांना कशा प्रकारे लुटण्यात आलं, मागून जे 5 चोरटे आले ते ह्या CCTVमध्ये धडधड दिसत आहे. कशा प्रकारे ही बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाला, बॅग हिसकावून चोरी करून नेण्यात आली, ही पूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली. आपण जो व्हिडिओ पाहत आहात तो आहे याच घटनेचा संपूर्ण व्हिडिओ. आधीच मागचे 4 प्रकरणं बॅग चोरीचे त्याचा तपास गुलदस्त्यात असताना ही आणखीन एक घटना घडणं म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ज्या चोऱ्यांचा तपास लागतो तो इतका उशिरा लागतो की जी चोरीला गेलेली रक्कम चोरटे खर्चून बसतात आणि त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना त्याचा निकाल लागतो, त्यांना रकमेची परतफेड काही होत नाही. त्यामुळं कुठं ना कुठं पोलिसांची गस्त वाढवण्याची, पोलिसांचा धाक निर्माण करायची गरज निर्माण झालेली असताना देखील त्या प्रकारे पोलिसांकडून खरंच ॲक्टिव्हिटी केल्या जात आहे का, हे देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि पोलिसांची संपर्क आम्ही जेव्हा साधला तेव्हा ते चोरट्यांच्या मागावर असल्याचं त्यांनी कल्पना दिली. CCTV फुटेज हाती लागलेलं आहे. CCTV फुटेजमध्ये त्यांचे चेहरे धडधड दिसत आहेत. तरी देखील काल रात्री घडलेली घटना आहे 9:30 वाजता. 24 तास उलटून देखील अद्यापपर्यंत एकही चोरटा पकडण्यात आलेला नाही. या वाढत्या चोऱ्यांसाठी कुठं ना कुठं मोठी ठोस पावलं पोलिसांकडून उचलण्यात यावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आणि जर या घटना वेळीच याच्यावर कंट्रोल केलं नाही तर जालन्याचा बीड व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.